हॅलो यूट्यूब फॅमिली, भाग्य क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी दाखवत आहे ब्लाऊजचं डिझाईन. चला तर पाहूया. याचं कटिंग केलेलं आहे. याची स्लीव्ज मी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेली आहे, कशी कटिंग केली आणि कसं अटॅच केलं. तर चला तर ह्या ब्लाऊजची मेजरमेंट पाहूयात. तर मी या गळ्याची उंची बोट नेकमध्ये ठेवत आहे. तर गळ्याची उंची टोटल उंची घेतली आहे 12. त्यामध्ये वरील गोलाकार 4 इंच घेतलेला आहे आणि गळ्याची रुंदी जी बोटनेकची आपली असते तेवढी 4 ते 4.25 इंच घेतलेली आहे. आणि मधला जो पोर्शन मी डिझाईन करण्यासाठी ठेवणार आहे तो 1.5 इंचाचा आहे. आणि खाली जो 12 इंचचा राहिलेला पार्ट आहे तिथे मी गोलाकार देऊन घेतलेला आहे. आणि छोट्या छोट्या नॉट्स कट करून घेतलेले आहेत, ज्या की 2 इंच रुंदीच्या आहेत किंवा लांबीच्या आहेत. चला तर कसा आपण हा गळा शिवायचा पाहूयात. तर मी दोरी जी बनवलेली आहे त्याच्या दोन्ही टोकांना अशी बॉल पिन्स लावून घेत आहे, कारण आपला गळा नीट फिनिशिंगमध्ये आला पाहिजे यासाठी. तर ब्लाऊजचा पाठीमागचा भाग मी रेडी करून घेतलेला आहे आणि त्याला मधोमध दुमडून मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि जिथे 4.25 येते तिथं सुद्धा मार्किंग करून शोल्डरवरती मार्किंग करून घेतलेलं आहे. दोन्ही कॅनव्हासवरती मी गळा कट करून घेतलेला आहे. आता मी हा ब्लाऊज काय करत आहे, पॅटर्न स्टिच करून घेत आहे. तर कसा स्टिच करत आहे ते पहा इथे. तर मी पिन्स लावून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला गळा जो कापलेला आहे तो हलू नये यासाठी. तर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही बिना पिनचं सुद्धा शिवू शकता. तर गोलाकार जिथे येईल तिथे हळूहळू आपण सुई खालच्या दिशेनेच ठेवून गोलाकारमध्ये गळा तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता इथे मी गळा शिवून घेतलेला आहे, जेणेकरून कॅनव्हासवरती शिलाई आलेली नाही, कॅनव्हासच्या अगदी कडेने शिलाई आलेली आहे. तर वरचा गळा आधी रेडी करून घेतलेला आहे मी आणि कट करून सुद्धा घेतलेला आहे. तर आता खालचा राहिलेला गळा आपण कसा पूर्ण करतो तो पहा. तर जो पॅटर्न आहे तो मी तिथे छोटासा कट देऊन घेतलेला आहे, 1.5 इंच एवढा. बघा इथे. आता आपल्याला जे लूप्स लावायचे आहेत ते अगदी सहजपणे आपण इथं लावू शकतो. लूप्सचे जे पिन्स आहेत ते आतल्या बाजूने राहिले पाहिजेत आणि आपले जे लूप्स आहेत ते बाहेरच्या बाजूने फक्त 1/2 इंच दिसतील या अशा पद्धतीने जोडायचे आहेत. 1/2 इंच दिसतील अशा पद्धतीने जोडायचे. जर तुम्ही अर्धा इंचच्या लूप्स ठेवत असाल तर प्रत्येकी अर्धा इंचच घ्या, म्हणजे लूप्स तुमचे एकसारखे दिसतील. त्या लूप्समधून आपण नेक्स्ट दोरी पास करून घ्यायची आहे, जेणे की तिथे एक डिझाईन तयार होईल. इथे मी 3 लूप्स लावलेले आहे. तुम्हाला हवे तर 2 लूप्स लावू शकता, तेही छान दिसेल. लूप्स लावून झाल्यानंतर आपण खालचा गळा जसा ड्रॉ केलेला आहे तसा आपण कंटिन्यू करायचा आहे. हळूहळू शिवत सुई आतल्या दिशेने ठेवून गोलाकारमध्ये टीप मारून दुसऱ्या बाजूला येऊन दुसरीकडे सुद्धा अशाच पद्धतीने लूप्स लावून रेडी करून घ्यायचे. बाजून कटिंग करून झाल्यानंतर छोटे छोटे राऊंड भागाला नॉचेस देऊन घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळा सहजरित्या पलटी होऊन छान फिनिशिंग येते. तर आपला गळा रेडी झालेला आहे, पाहू शकता इथे. तर आता फायनली गळा रेडी झालेला आहे. त्यामध्ये दोरी लावून घेतलेली आहे. दोरी कशी बनवायची याचा व्हिडिओ हवा असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा बघा फायनल लुक कसा झालेला आहे. याची स्लीव्स कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की जाऊन पहा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय यूट्यूब फॅमिली. असेच व्हिडिओ पाहत राहा, सपोर्ट करत राहा, कमेंट करत राहा.